हाय फ्रेंड्स, आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, केंद्रप्रमुख भरतीसाठी महाराष्ट्र शासनातर्फे एक नवीन अधिसूचना जाहीर झाली आहे आणि या अधिसूचनेद्वारे जे फार मोठे प्रश्न केंद्र प्रमुख भरतीसमोर उभे राहिले होते त्या सगळ्यांचं निराकरण झालं आहे. आता केंद्रप्रमुख भरतीला कोण पात्र आहे, कोण अपात्र आहे, तुम्ही जर पहिले फॉर्म भरला असेल, IBPS द्वारे अप्लाय केलं असेल तर तुम्हाला पुन्हा IBPS किंवा अन्य कोणत्या प्लॅटफॉर्मवर जाऊन पुन्हा अप्लाय करावा लागेल का, तुमची जर फीस पहिले भरली असेल तर पुन्हा भरावी लागणार का, असे अनेक प्रश्न तुमच्या मनात असतील. या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि तुम्हाला जर ही केंद्रप्रमुख भरतीची टेस्ट सिरीज जर जॉईन करायची असेल तर खाली मोबाईल नंबर दिसत आहे आणि आपल्या ॲपची लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तिथे जाऊन तुम्ही आपला SM गायडन्स पॉइंट हा ॲप इन्स्टॉल करू शकता. तर चला ही अधिसूचना काय यावर एक नजर टाकूया. ही अधिसूचना रिलेटेड आहे महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961. याच्यामध्ये काही बदल यांनी केले आहे. आता या नवीन नियमांना त्यांनी नाव दिलं आहे की जिल्हा परिषद सेवा प्रवेश सुधारणा नियम 2025 असं आता यांना नवीन नाव राहणार आहे. आणि याच्यामध्ये बदल काय झाले आहे तर आपण डायरेक्ट जाऊया जास्त टाइमपास न करता. सगळ्यात पहिले बघा 8 जिल्हा सेवा वर्ग 3 दुय्यम शैक्षणिक प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक की केंद्रप्रमुख या पदासाठी कोण अप्लाय करू शकतो. तर पदोन्नतीसाठी पात्र असणाऱ्या जिल्हा परिषदेमधील प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक या पदावर कार्यरत असणाऱ्या व प्रशिक्षित पदवीधर प्राथमिक शिक्षक या पदावर 6 वर्षापेक्षा कमी नसेल इतकी अखंड नियमित सेवा असणाऱ्या व्यक्तींमधून ज्येष्ठतेच्या आधारे योग्य व्यक्तीच्या पदोन्नतीने करण्यात येईल. बघा, हे पहिला पॉइंट. असे 3 पॉइंट आहे. पहिल्या पॉइंट मध्ये काय स्पष्ट आपल्याला इथं होत आहे की इथं आपल्याला एक गोष्ट स्पष्ट कळून जाते की प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक या पदावर कार्यरत असणाऱ्या आणि प्रशिक्षित पदवीधर. आता बघा, जिल्हा परिषदेमध्ये 2 प्रकार झाले आहे. 2017 पासून तुम्ही पाहिलं असेल की विषय शिक्षक नावाचा एक नवीन प्रकार आलाय, विषय शिक्षक. आता प्रशिक्षित पदवीधर कोण, तर प्रशिक्षित पदवीधर तो शिक्षक असेल की ज्याला वेतन श्रेणी लागलेली आहे. प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये तुम्हाला माहित असेल की 3 विषय शिक्षक असतात. भाषा विषयासाठी असतो, सामाजिक शास्त्राचा असतो आणि सोबत गणित आणि विज्ञानसाठी एक असतो. आणि प्रत्येक विषयासाठी 33% लोकांना ही वेतन श्रेणी इथं लावण्यात येत आहे असा रूल आहे त्यांचा सध्या जिल्हा परिषदेचा. तर या 33% मध्ये जे लोक पात्र झाले, ज्यांना वेतन श्रेणी प्राप्त आहेत, त्यांना प्रशिक्षित पदवीधर म्हणण्यात येणार आहे. आणि जे विषय शिक्षक आहे ते त्यांना ही वेतन श्रेणी लागली नाहीये, तर त्याच्यामुळे त्यांना फक्त एक विशेष नाव दिलं आहे, विषय शिक्षक. आणि ज्यांना वेतन श्रेणी लागली ते प्रशिक्षित पदवीधर असं याच्यात विभागणी करण्यात आली आहे. तर पहिला पॉईंट सांगतो की मुख्याध्यापक कार्यरत तसेच प्रशिक्षित पदवीधर हे दोघे सुद्धा केंद्रप्रमुख भरतीसाठी आणि प्रमोशनसाठी अप्लिकेबल आहे. त्यांचं प्रमोशन होऊ शकतो 50-50% द्वारे. आता त्यांनी सांगितलं की 50% प्रमोशनद्वारे, 50% सरळ सेवाद्वारे आता या परीक्षेद्वारे यांची भरती केली जाणार आहे. तर पहिल्या पॉईंटमध्ये 2 व्यक्तींना इथे संधी देण्यात आली आहे, एक तर मुख्याध्यापक आणि प्रशिक्षित पदवीधर शिक्षक. अजून बघा, दुसऱ्या पॉईंटमध्ये अजून व्यक्तींच्या याच्यामध्ये वाढ होते. त्यानंतर सांगितलं की पदोन्नतीसाठी पात्र असणाऱ्या आणि त्या पदावर 6 वर्षांपेक्षा कमी नसेल इतकी अखंड नियमित सेवा असणाऱ्या जिल्हा परिषदमधील प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक पद धारण करणाऱ्या व्यक्तींमधून पात्रतेच्या अधीन राहून ज्येष्ठतेच्या आधारे योग्य व्यक्तीच्या पदोन्नतीने करण्यात येईल. आता दुसरी एक अट बघा, इथं एक महत्वाची सांगितली की चला ठीक आहे, पदवीधर प्रशिक्षित पदवीधर तर आहेच, पण सोबत सेवा जी आहे ना ती 6 वर्षे कंप्लीट झालेली असावी. म्हणजे तुमचं जर प्रशिक्षित पदवीधर काही, आता तुम्ही पाहिलं असेल की टेट मध्ये डायरेक्ट भरती करण्यात आली आहे. काही पदवीधर काही जिल्हा परिषदांमध्ये त्यांना डायरेक्ट वेतन श्रेणी सुद्धा लागली डायरेक्ट अपॉइंटमेंट झाल्याबरोबर, कारण ते डायरेक्ट 33% मध्ये ते बसले, कारण तिथं अवेलेबल नसल्यामुळे लोक. तर ते जर त्यांना 4 वर्ष झाली असतील, 5 वर्ष झाली असतील तर ते पात्र नसतील. तर पात्र कोण आहे, ज्यांना 6 वर्षे नियमित सेवा पूर्ण झाली असेल तेच व्यक्ती. त्याच्यानंतर बघा, एक बरेचसे, आता सगळ्यात मोठा पॉइंट जो आहे, जो की बऱ्याचशा शिक्षकांना याच्यामुळे फायदा होणार आहे, तो पॉइंट कसा आहे की जो जिल्हा परिषदेमध्ये प्रशिक्षित शिक्षक प्राथमिक शिक्षक जो असतो, ज्याला सहाय्यक शिक्षक म्हणून नमूदले जाते, सहाय्यक शिक्षक धारण करतो व ज्याने शालेय शिक्षण विभागाने वेळोवेळी विहित केलेली प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक या पदासाठीची शैक्षणिक अर्हता धारण केली आहे आणि जाहिरात वर्षाच्या 1 जानेवारी या दिनांकास किमान 6 वर्षे इतकी अखंड नियमित सेवा केली आहे. आता बघा, याच्या जवळजवळ जितके सहाय्यक, जितकेही प्रायमरी टीचर्स आहे, सगळेच्या सगळे आता अप्लिकेबल होऊन जातात. कारण की जवळपास 99.99% लोकांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे ना. होऊ शकते की कदाचित कोणाचा BEd झालेला नसेल, आता BEd ची तर अटच राहिली नाही. एनी ग्रॅज्युएशन
ज्याला आता इथं बघा, इथं एक अजून मोठा प्रश्न आहे की 50%ची इथं काही अडचण आहे किंवा नाही हे सुद्धा क्लिअर नाहीये. होऊ शकते त्याच्यात सुधारणा होईल किंवा मागं जो नियम होता की 50% पाहिजे तो त्यांनीच कंटिन्यू ठेवलाय. सध्या याच्यात तसा काही उल्लेख नाहीये. परंतु एनी ग्रॅज्युएशन सध्या आपण समजून घेऊया की एनी ग्रॅज्युएशन आणि ज्याला 6 वर्षे नोकरीची कंप्लीट झाली आहे तो आता केंद्रमुख भरतीसाठी अप्लिकेबल झाला आहे. आणि ही कशा प्रकारे होणार आहे? 50% प्रमोशन आणि 50% डायरेक्ट सरळ सेवा विभागीय परीक्षेद्वारे आता याची एक्झाम जी मागे ऍड निघाली होती त्याप्रमाणेच आता याची भरती केली जाणार आहे. त्याच्यानंतर बरेचसे पॉइंट आहे जे शासनानं वेळोवेळी सांगितले की लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र आणि बरेचसे असे काही आहे जे की सध्या आपल्या हे महत्वाचे नाहीये. हे सगळ्यांना माहित असतात जवळपास, कारण आपण जेव्हा फॉर्म भरतो ते सगळ्यांना माहिती आहे. हे पॉइंट असतातच, लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र द्यावं वगैरे लागते. आता तुमचा मुख्य प्रश्न की मागं आम्ही IBPSच्या प्लॅटफॉर्मवर जाऊन फॉर्म भरला होता, आम्हाला पुन्हा फॉर्म भरावा लागेल का जर ऍड आली तर? बघा याचे 2 सोल्युशन आहे. सध्या यांनी सांगितलं की विभागीय परीक्षा होणार. एक तर क्लिअर आहे 50% जागा या विभागीय परीक्षेद्वारे भरल्या जाणार आहे, म्हणजे एक्झाम होणार म्हणजे होणार 100%. माननीय मंत्री महोदय यांनी सुद्धा सांगितलंय की जशा शिक्षकांच्या बदल्या या पूर्ण होतील तेव्हा एक्झाम घेतल्या जाणार आणि केंद्रमुखाचे प्रमोशन सुद्धा होणार. आता ज्या लोकांनी आधी IBPS द्वारे हा फॉर्म भरला आहे, जर IBPS लाच ही परीक्षा देण्याची सुविधा देण्यात आली तर पहिल्या ज्या लोकांनी फॉर्म भरला आहे त्यांना पुन्हा फॉर्म भरण्याची गरज राहणार नाही. एक गोष्ट इथं क्लिअर करून घ्या, तुमचे पैसे इथं डुबणार नाहीत. दुसरी, जे महाराष्ट्र गव्हर्नमेंट आहे अजून TCS द्वारे सुद्धा आपल्या परीक्षा घेतो, त्याला ही संधी दिल्या जाणार का? जर TCS ला ही संधी देण्यात आली परीक्षा घेण्याची, गृहीत धरू शकता की तुम्ही जर पहिले फॉर्म भरला असेल तर त्याची जी फीस असते ती रिफंड होऊन जाईल. तुमची फॉर्म भरताना ज्या खात्यामधून तुमचे पैसे कटले होते त्याच खात्यामध्ये ती फीस पुन्हा रिफंड केली जाते. परंतु बऱ्याच दिवसापासून जो तलाठी भरती झाली होती त्याच्यामध्ये TCS द्वारे ती कंडक्ट करण्यात आली होती आणि त्याच्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला होता. तेव्हापासून महाराष्ट्र शासनानं या TCS ला एका प्रकारे बॅन केलं, अघोषित बॅनच केलाय. त्या TCS द्वारे एक्झाम घेतल्या जात नाहीये. जास्त करून IBPS द्वारेच घेण्याची जास्त चान्सेस आहे. आपण केंद्रमुख भरतीचा जर फॉर्म भरला असेल, तुम्हाला माहिती असेल तुम्ही IBPS वर जाऊनच भरला असेल, तर आता जी होईल परीक्षा ती सुद्धा IBPS द्वारेच घेतल्या जाईल. तुम्ही या आधी IBPS मध्येच हा फॉर्म भरलाय तर निष्काळजी तुम्ही राहू शकता. तुम्ही जर आधी फॉर्म भरलाय तर पुन्हा तुम्हाला फॉर्म भरायची इथं गरज राहणार नाही. आणि जर दुसरा प्लॅटफॉर्मद्वारे परीक्षा जर घेण्याची सुद्धा ठरवण्यात आलं तरी सुद्धा IBPS द्वारे जी तुम्ही फीस पेड केली होती ती तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये रिफंड होऊन जाईल. या प्रकारे मागं सुद्धा काही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम झाल्या होत्या ज्या कॅन्सल झाल्यानंतर त्या सगळ्या फीस ज्या होत्या त्या रिफंड करण्यात आल्या होत्या. तर तुम्ही निष्काळजी राहा या बाबतीत, तुमचे पैसे इथं वाया जाणार नाहीये. अजून तुमच्या काही प्रश्न असतील, तुम्हाला टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल आणि अजून आपण केंद्रमुख भरतीच्या मार्गदर्शनासाठी आता इथून कंटिन्यू एक सिरीज चालू करणार आहोत. तुम्हाला काय वाटतं ही टेस्ट सिरीज चालू करावं का? नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. आजच्या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.